ढोकळा कापतानाच तुमच्या लक्षात आलं असेल, इथे मी ढोकळा कापताना कितीही दाबला तरी सुद्धा तो त्याचा परत आकार घेतोय. तुम्ही पाहू शकता, अगदी कापसासारखा मऊ लुसलुशीत तयार झाला आहे. खूप कमी साहित्यामध्ये आणि घरच्या साहित्यामध्येच तयार होतो. फार साहित्य लागत नाही. घाईच्या वेळेत काहीतरी खास करायचं असेल तर हा ढोकळा नक्की करून पहा. वेळ कमी असेल आणि पटकन काहीतरी चविष्ट बनवायचं आहे, कमी वेळात तयार होतो आणि खायला फारच छान लागतो. अचानक घरी पाहुणे आले तर हा उत्तम पर्याय आहे. हा असा इतका छान जाळीदार स्पंजसारखा ढोकळा तयार करण्यासाठी आपण विशेष अशी पद्धत आणि प्रमाण पाहणार आहोत. अगदी कापसासारखा मऊ लुसलुशीत तयार झाला आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला रेसिपीची पूर्ण माहिती मिळेल. नमस्कार, मी रसिका. रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर सर्वप्रथम इथे खोलगट भांडं घेतलं आहे आणि मापासाठी इथे कप घेतला आहे. असा कप तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मापासाठी वाटी घेऊ शकता. तर इथे 1 कपभर मी पाणी घेतलं आहे. यामध्ये अर्धा छोटा चम्मच सॅट्रिक ॲसिड घातला आहे आणि 2 चम्मच साखर घातली आहे. हे छान विस्करनी साखर विरघळून घेऊया. यामध्ये 2 टेबलस्पून भरून तेल घालायचं आहे. आपण पोहे खायचे चम्मचनी बघितलं तर 4 चम्मच हे तेल होतं. यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आहे. परत एकदा विस्करने मिक्स करून घेऊया. तुम्ही या पद्धतीने ढोकळा एकदा नक्की करून पहा, अजिबात फसत नाही. तर इथे साखर सगळी विरघळली आहे. इथे मी एक वरती चाळण ठेवली आहे आणि 1 कप पाणी घेतलं होतं. त्यासाठी इथे मी 2 कप बेसन घेणार आहे. पहिले 1 कप बेसन चाळून घेऊ, नंतर दुसरा कप घेऊ. तर हा 1 कप बेसन चाळून झाला आहे. हा दुसरा कप घेतला आहे. हा दुसरा कप बेसन पण चाळून घेऊ. बेसन न चाळूनच घ्या. ढोकळ्याचं मिश्रण छान स्मूथ होतो. तर इथे आपलं 2 कप बेसन गाळून झालं आहे. हे आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता यामध्ये वरून पाणी घालायची वगैरे काही गरज पडत नाही. हे व्यवस्थित आहे. 1 कप पाणीला 2 कप बेसन एकदम परफेक्ट प्रमाण आहे. हे मिश्रण एकच दिशेने छान असं फेटून घेऊया. पीठ हलकं करून घेऊया. तर मला हे मिश्रण मिक्स करत 3 मिनिटं झालेली आहेत आणि पीठ छान असं स्मूथ झालं आहे. पाहू शकता. आता हे झाकून 5 मिनिटं बाजूला ठेवूया. 5 मिनिटानंतर यामध्ये इनो घालूया. इनोचा एक 10 वाला छोटा पॅकेट असतो ना, तो मी या मिश्रणामध्ये घातला आहे. परत एकदा मिश्रण छान फेटून घेऊया. इथे मी ढोकळा बनवण्यासाठी एक टीन घेतला आहे. या टीनला व्यवस्थित असं तेल लावून घेऊया. तुमच्याकडे हा असा टीन नसेल तर तुम्ही एका खोलगट ताटामध्ये पण लावू शकता. तर इथे मी टीनला व्यवस्थित असं तेल लावून घेतलं आहे. यामध्ये हा मिश्रण घातलं आहे. इथे अगोदरच मी गॅसवर पाणी उकळत ठेवलं होतं. पाणी छान उकळलं आहे. यामध्ये एक स्टँड ठेवला आहे. तुम्ही पाहू शकता. यावरती हा टीन ठेवायचा आहे आणि 15 ते 20 मिनिटं छान हा ढोकळा वाफवून घेऊया. तर इथे आपल्याला ढोकळा वाफवत 15 मिनिटं झालेली आहेत. चेक करून घेऊया. तर अशी सुरी घालून बघायचं. सुरीला मिश्रण लागलं म्हणजे ढोकळा शिजला नाही. इथे आपल्या सुरीला मिश्रण लागलं नाही म्हणजे आपला ढोकळा झालेला आहे. हे ढोकळा बाहेर काढून घेऊ आणि पूर्णपणे हा टीन थंड करून घेऊ. भांडं पूर्ण थंड झालं म्हणजे ढोकळा लगेच निघतो आणि ढोकळा कुठे तुटत नाही. तर चला आपण ढोकळा कट करून पाहूया. तर पहा किती छान असं ढोकळा कट होतोय आणि किती जरी आपण दाबलं तरी ढोकळा परत त्याचा आकार घेतोय. जाळीदार असं कापसासारखं मऊ ढोकळा तयार झाला आहे. तुम्ही या पद्धतीने ढोकळा एकदा नक्की करून पहा, अजिबात फसत नाही. खूप छान असा ढोकळा तयार होतो. तर इथे मी ढोकळा कट करून घेतला आहे आणि पाहूया. बघा किती छान फुलला आहे. अगदी आपण बाजारातून ढोकळा विकत घेतो ना, परफेक्ट तसा झाला आहे आणि चवीला पण अप्रतिम झाला आहे. बघा किती जरी दाबलं तरी त्याचा तो परत आकार घेतोय. खूप सॉफ्ट असा ढोकळा तयार आहे. ढोकळ्यासाठी फोडणी तयार करूया. तर इथे फोडणीसाठी फोडणी भांडं घेतलं आहे. यामध्ये 1 चमचाभर तेल घालूया. तेल गरम झालं की यामध्ये 1 छोटा चम्मच भरून मोहरी घालायची आहे. 2 ते 3 हिरव्या मिरच्या घातल्या आहे. 1 छोटा चम्मच तीळ घातला आहे. कढीपत्ता घालूया. इथे मी गॅस बंद केला आहे. तेल कडकडीत गरम झाला आहे आणि फोडणी आपली करपून जाईल म्हणून गॅस बंद केला आहे. यामध्ये अर्धा कप पाणी घातलं आहे
आणि 2 चमचा साखर घातली आहे. इथे मी परत गॅस ऑन करत आहे आणि हे फोडणी आता उकळून घ्यायची आहे. छान असं उकळून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यावर ढोकळ्यावर घालायचं आहे. इथे गॅस बंद केला आहे आणि फोडणी गार करून घेऊया. तोवर ढोकळा एका ताटामध्ये काढून घेऊया. तर इथे सगळे ढोकळे मी ताटामध्ये काढून घेतले आहेत. ह्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. यावर आता फोडणी घालूया. तळून घेतलेली मिरची ठेवूया. मार्केटसारखा ढोकळा तयार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा. प्लीज एक लाईक करा. तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.